तर फॉर मेल सेक्स इज मोर ऑन अ फिजिकल लेवल, ऑन अ फिमेल इट इज मोर ऑन अ इमोशनल अँड मेंटल लेवल. ॲज अ लॅप्रोस्कोपिक सर्जन तुझा काय एक्सपिरियन्स आहे? इन्फर्टिलिटी जेव्हा म्हटली जाते, फिमेल इन्फर्टिलिटीवर खूप जास्ती फोकस होतं. इन्फर्टाईल मेलला एखाद्या वेळेस वाटत असेल की What are the major factors that are affecting male infertility? there is a big lifestyle shift that is happening in all the couples. पण एका मेलला कसं वाटतं when there is a infertility in issues going on in the couple? Welcome all. Infertility, sexuality and science. Breaking the silence. या पॉडकास्टवर पॅराला फॉर हर आणि कोडलीकेरी हॉस्पिटलचे हेड डॉक्टर अमय कोडलीकेरी यांच्याशी चर्चा करूया. डॉक्टर अमय कोडलीकेरी इज वर्किंग ॲज चीफ कन्सल्टंट ॲट कोडलीकेरी हॉस्पिटल, जे की खूप नावाजलेलं आणि खूप जुनं हॉस्पिटल आहे आमच्या संभाजीनगरामधलं. तर सर आजकाल फक्त मेल इन्फर्टिलिटी हा एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन काम करतात. तसं तर WHO प्रमाणे 1 in 6 कपल्स इज सफरिंग फ्रॉम इन्फर्टिलिटी आणि याचा जो प्रमाण आहे याचं प्रमाण वाढतच जाणार आहे. तर आय वेलकम अमय कोडलीकेरी सर फॉर हिज व्हॅल्युएबल इन्साइट्स ऑन द टॉपिक ऑफ इन्फर्टिलिटी अँड सेक्शुअलिटी. वेलकम सर. थँक्यू रेणुका. इन्फर्टिलिटी जेव्हा म्हटली जाते तर बरेचदा असं होतं की फिमेल इन्फर्टिलिटीवर खूप जास्ती फोकस होतं. What WHO, the World Health Organization, says is that fertility is a combined issue of both a male and a female. तर 50% of females are involved and also 50% of the cases are male related cases. आता अनफॉर्च्युनेटली आपल्या सिनॅरिओमध्ये आजकाल असं होत आहे की फिमेल्स आर गेटिंग इव्हॅल्युएटेड व्हेरी नाईसली. खूप चांगली इव्हॅल्युएशन होत आहेत, ट्रीटमेंट्स खूप छान प्रकारे होत आहेत, पण मेल्स आर हेजिटेंट टू कम फॉरवर्ड. प्रॉब्लेम असा वाटतो मला की इट इज बॅडली लिंक्ड विथ मॅनहुड. इन्फर्टाईल मेलला एखाद्या वेळेस वाटत असेल की जर इन्फर्टिलिटी मेलचं प्रॉब्लेम असेल ते समहाव मॅनहुड आणि मॅस्क्युलॅनिटीशी रिलेटेड आहे, असं अजिबात नाही आहे. सो इन्फर्टिलिटी इज नॉट जस्ट रिलेटेड टू मॅनहुड. इन्फर्टिलिटी इज अ प्रॉब्लेम ऑन इट्स ओन. So in this podcast, we will talk about the sperm health, the hormonal effects, laparoscopy, lifestyle, and the emotional things regarding infertility. सो डॉक्टर अमय, तुम्हाला असं का वाटतं की मेल इन्फर्टिलिटी खूपच अंडर एस्टिमेटेड आणि अंडर रेटेड टॉपिक आहे आपल्याकडच्या सोसायटीमध्ये? सो लकीली जे आत्ताची जनरेशन आहे दे आर मोर अवेअर, बट समटाइम्स द इन्फर्टाईल कपल्स आर नॉट देअर अवेअर ऑफ द फर्टिलिटी इशू. मोस्टली इट इज लिंक टू फिमेल फर्टिलिटी, विच इज वाय मेल जे फर्टिलिटी आहे दॅट समटाईम्स टेक्स अ बॅक सीट. ते कधी कधी डायग्नोज होत नाही किंवा खूप लेट डायग्नोज होतं. अशा केसेसमध्ये लवकर रिझल्ट्स येत नाही, इवन दो द फिमेल माइट बी नॉर्मल, किंवा फिमेलचे जे इश्यूज असतात ते आपण ट्रीट करतो. पण जेव्हा असं कळायला लागतं की मेलमध्ये पण इश्यूज आहेत जे आपण पहिलेच डायग्नोज करायला पाहिजे होते आणि एखाद्या वेळेस ते लेट होते डायग्नोसिस, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो. बट जसं आता जनरेशन्स होत आहे आणि पीपल आर गेटिंग मोर अवेअर अबाउट द फर्टिलिटी इश्यूज, म्हणून दे आर डायग्नोज टुगेदर. So it is a more complete diagnosis, and because it happens together, the success rates are also better. Yes, right. तर अमय, what are the major factors that are affecting male infertility? आजकालचं लाईफस्टाईल म्हणा और एक जे क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन करण्याला किंवा स्ट्रेस, तर तुम्हाला काय वाटतं विच इज इन्फ्लुएन्सिंग द मेल फर्टिलिटी फॅक्टर मोर? So I think in the past 20 years, 20 वर्ष झाले, there is a big lifestyle shift that is happening in all the couples, including males. तर असं होतंय की लाईफस्टाईल फॅक्टर्स खूप ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. स्मोकिंग असू दे, अल्कोहोल असू दे, आणि इमोशनल स्ट्रेस, what we eat, what we put in our mouth, what we drink, and how we live affects fertility a lot. म्हणून जेव्हा आपण कपल्स आपल्याकडे येतात, आपण त्यांचं लाईफस्टाईल पण पहिले जाणून घेतो की त्यांचं लाईफस्टाईल कसं आहे, त्यांनी खाण्याची पद्धती कशी आहेत, स्मोकिंग, अल्कोहोल किंवा दुसरे काही ॲडिक्शन्स आहेत का, आणि ते ॲड्रेस करायचे इश्यू पण सगळ्यात पहिले आपण करायला पाहिजे. राईट. जे स्पर्म असतं, जे शुक्राणू, जे मेल गमेट असतं, कॅन यू पुट सम लाईट ऑन हाऊ इट फंक्शन्स आणि त्याचं बेसिक स्ट्रक्चर कसं असतं आणि कोणत्या स्ट्रक्चरमध्ये काही प्रॉब्लेम झाल्यावर इन्फर्टिलिटी येऊ शकते? तर सीमेन जे असतं, ज्याला आपण वीर्य म्हणतो, दॅट इज कंपोज्ड ऑफ 2 थिंग्स. स्पर्म विच इज प्रोड्युस्ड इन द टेस्टिस, जे आपले टेस्टिस असतात मेलचे, त्याच्यामध्ये स्पर्म्स प्रोड्यूस होतात, आणि प्रॉस्टेट, सेमिनल वेसिकल्स आणि असे काही ग्रंथ असतात, काही ऑर्गन्स असतात ज्याच्यामधून सेमिनल फ्लुइड आणि प्रॉस्टेटिक फ्लुइड मिळून जे आहे ते सीमेन बनतं. आता इट इज अ व्हेरी एक्साइटिंग थिंग दॅट
सिमेन हा एकच बॉडीचा सिक्रेशन आहे जो बिलकुल लास्ट मोमेंटला सगळे फॅक्टर्स मिळून जे आहे ते सिमेन प्रोड्यूस होतो. लिंबू शरबत टाइम पे बनाते हैं. Yes, so it is the only secretion in the body that happens at the time when it is needed. Otherwise, all the secretions in our body are produced थोडं अगोदरच प्रोड्यूस होऊन स्टोअर होतं बॉडीमध्ये किंवा असे. सो इट इज एक्साइटिंग दॅट स्पर्म आणि सिक्रिशन्स हे दोन वेगळे प्रकार आहेत, दोन वेगळ्या जागी बनत आहेत. तर स्पर्म जेव्हा बनतो हा स्पर्म टेस्टिसमध्ये बनतो आणि त्याला एक्सप्रेस व्हायला त्याला तिकडून बाहेर यायला लगेच बाहेर येत नाही, त्याला 3 महिने लागतात. देर आर स्टेजेस ऑफ मॅच्युरेशन दॅट हॅपन इन द टेस्टिस ते मॅच्युअर होण्यासाठी. तर जर आपण आज ट्रीटमेंट सुरू करतो आहे ह्याचा इफेक्ट लगेच दिसत नाही. हे टेस्टिसमधले जे स्पर्म्स असतात त्यांचं ट्रीटमेंट आपण करतो ते जेव्हा आपण ट्रीटमेंट सुरू करतो हळूहळू करून तो ट्रीटमेंटचा जो रिझल्ट आहे तो भेटतो. असं होत नाही की आपण 10 दिवस गोळ्या खाल्ल्याने किंवा इंजेक्शन घेतल्याने किंवा काही प्रकारचं ट्रीटमेंट केल्याने इमिडिएट रिझल्ट दिसतो. म्हणजे स्पर्म ग्रो व्हायला 90 डेज कमीत कमी लागतात, 3 months लागतात. सो इफ वी आर स्टार्टिंग एनी मेडिकेशन फॉर अ मेल फॅक्टर, he has to take it minimum for 3 months. Yes, so 3 months. So that is the thing. आणि जेव्हा फ्लुइडचे प्रॉब्लेम्स असतात, सेमायनल फ्लुइडचे प्रॉब्लेम्स असतात, प्रॉस्टेट फ्लुइडचे प्रॉब्लेम्स असतात, हे जे आहे खूप इझिली ट्रीटेबल असतात मोस्ट ऑफ दीज प्रॉब्लेम्स. पण स्पर्म प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करणे, प्रॉस्टेटिक फ्लुइड्स आणि सेमायनल फ्लुइड्सचे पॅथॉलॉजीज आयडेंटिफाय करणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ट्रीटमेंट घेऊन आणि कन्सिस्टंटली ट्रीटमेंट घेऊन 2 ते 3 महिने ट्रीटमेंट घेऊन मग ॲसेस करणं फार इम्पॉर्टंट आहे. Right. So any infertility evaluation will take minimum 3 months to get a final diagnosis. Yes. Diagnosis maybe not. Diagnosis आपण कदाचित थोडं लवकर करू शकतो, पण टू गेट द रिझल्ट्स ऑफ द ट्रीटमेंट. रिझल्ट सपोज आपल्याला काही अडथळे आले आहेत, स्पर्म काउंट लो आहे किंवा देर इज सम प्रॉब्लेम विथ द स्पर्म. सो वेन वी स्टार्ट ट्रीटमेंट, एकदा ट्रीटमेंट सुरू केली की त्याला कमीत कमी 2 ते 3 महिने त्याचे रिझल्ट्स द्यायला भेटतात. तर वी शुड नॉट जम्प टू कन्क्लुजन्स, नंबर 1. आणि द पेशंट्स शुड बी व्हेरी त्यांच्याकडे व्हॉट यू से सहनशीलता पाहिजे. 3 महिने ट्रीटमेंट जे आहे फॉलो थ्रू करणे आणि ते कंटिन्युअस ट्रीटमेंट घेणे. आफ्टर दॅट दे विल सी रिझल्ट्स. Dr. Amay, you have developed a very innovative idea or very innovative way of evaluating the patients. ज्याच्यामध्ये you are trying to reduce the cost of the diagnosing and treatment, and you are trying to reduce the number of visits also. So what is your formula of 3 for that? So 3 प्रॉब्लेम्स वर आयडेंटिफाईड. 3 प्रॉब्लेम असे होते की इन्फर्टिलिटी डायग्नोज करण्यामध्ये, मी ट्रीटमेंटचं बोलत नाही आहे, डायग्नोसिसमध्ये वेळ जातो. कदाचित 6 विजिट्स 10 विजिट्स किंवा जास्ती पण लागू शकतात. तो विजिटिंग द फर्टिलिटी स्पेशलिस्ट एव्हरी नाउ अँड देन अगेन इज अ प्रॉब्लेम. द सेकंड प्रॉब्लेम इज की डायग्नोसिसमध्ये कॉस्ट फॅक्टर पण असतो. हॉर्मोनल अनालिसिस करावं लागतात, एखाद्या वेळेस आपल्याला अजून काही प्रोसिजर्स करावं लागतात डायग्नोज करण्यासाठी, विच ॲड्स टू द कॉस्ट ऑफ द पेशंट. सो सेकंड थिंग वॉज द कॉस्ट. अँड द थर्ड थिंग वॉज डुईंग अ हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी जस्ट फॉर डायग्नोसिस, म्हणजे दूरबीनद्वारे ऑपरेशन करून एक्झॅक्टली बॉडीमध्ये काय चालू आहे आतमध्ये, पोटामध्ये आणि गर्भपिशवीमध्ये, दॅट अगेन ॲड्स टू द कॉस्ट. अँड आफ्टर ऑल इट इज अ सर्जरी. तो वॉट वी वर थिंकिंग ऑफ इज, अँड वी प्रॅक्टिस दिस डे इन अँड डे आउट, की विजिट्स कमी करायला पाहिजे. 3 विजिट्स मध्ये जे आहे पेशंट, मोस्ट ऑफ द पेशंट शुड टू कम टू अ डायग्नोसिस. एका महिन्यामध्ये 1 सायकलमध्ये मेन्सेसमध्ये कम्प्लीट डायग्नोसिस व्हायला पाहिजे इन 3 विजिट्स. 1 विजिट शुड बी ड्युरिंग हर मेन्सेस, जस्ट आफ्टर हर मेन्सेस, सेकंड डे, 10th to 14th डेमध्ये 1 विजिट अलॉंग विथ द पार्टनर, आणि 20 to 25th डेमध्ये विजिट, ज्याला आम्ही मिड लुटियल फेज म्हणतो. हे 3 विजिट्समध्ये द इन्फर्टिलिटीचा कपल जो आहे कम्प्लिटली डायग्नोज होऊन आणि नेक्स्ट मंथपासून त्याची ट्रीटमेंट सुरू व्हायला पाहिजे. Great, that is a very good idea. Actually, lot of couples they fail to continue the treatment because of cost and compliance. म्हणजे ते त्यांचा पेशन्सच नसतो की आपण तेवढ्या वेळेला डॉक्टरांकडे जावं. So this is a very innovative idea with which lot of couples will get benefited. Actually, the formula of 3 you should get it trademarketed. So there are some hormone analysis. काही आपण ब्लड टेस्ट करतो ज्याच्याने आपल्याला हॉर्मोन्सचे लेवल्स करतात, राईट. हॉर्मोन लेवल्स आर कॉस्टली, एक्सपेन्सिव्ह असतात आणि समटाईम्स इट इज नॉट पॉसिबल फॉर द पेशंट टू हँडल सच कॉस्ट. त्यावेळेस काही ॲडव्हान्स्ड अल्ट्रासाऊंड टेक्निक्सनी आपण हे जे पण हॉर्मोन्सचे बदल होत आहेत बॉडीमध्ये ते आपण अल्ट्रासाऊंडनी जाणून घेऊ शकतो. आणि हे हॉर्मोनचे अनालिसिस, ब्लड टेस्ट जे आहे ते जेवढे कमी होऊ शकेल तेवढे कमी करू शकतो आणि वी कॅन रिड्यूस द कॉस्ट ऑफ द ट्रीटमेंट सच.
Amay, what do you think is the psychological toll of infertility on a male partner? आपण कारण फिमेल पार्टनर्स बद्दल भरपूर वेळा बोलल्या गेलंय, पण एका मेलला कसं वाटतं वेन देअर इज अ इन्फर्टिलिटी इन इश्यूज गोइंग ऑन इन द कपल? सो तीनच गोष्टी असू शकतात. फर्स्ट थिंग, मेल नॉर्मल आहे. नंबर 2, मेल सब ऑप्टिमल आहे. जेवढं आपल्याला स्पर्मचे पॅरामीटर्स पाहिजे, काउंट पाहिजे, त्याचं क्वालिटी पाहिजे, तेवढं नाही आहे. थर्ड थिंग इज की ॲब्सोल्युटली नो स्पर्म्स, ज्याला आपण एझोस्पर्मिया म्हणतो. तो आय थिंक 3 लेवल्स आहेत इन मेल फर्टिलिटी. फर्स्ट लेवल, ऑफकोर्स द हजबंड इज सपोर्टिव्ह, हजबंड इज केअरिंग फॉर द वाईफ, आणि देर माइट नॉट बी अन इमोशनल टोल ऑन द हजबंड बिकॉज ही इज थोडाफार नॉर्मल आहे. बट वेन फर्टिलिटी इज फाउंड इन द हजबंड, फर्टिलिटी इश्यू आहे, स्पर्म काउंटचा प्रॉब्लेम आहे, तर what happens is, what I see in my day-to-day practices, husband gets a little demotivated. Demotivation होऊन जातं की अरे मला माहितीच नव्हतं माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, आणि आपण फर्टिलिटी आपण असंच ट्राय करत होतो, आपण अगोदरच आपण टेस्टिंग केलेली असते त्याच्यामध्ये. बट हिअर कम्स द टाइम वेन कपल्स हॅव टू स्टिक टू इच अदर, आणि त्यांना आपापसात बोलून, कन्सल्टंटशी बोलून, सायकोलॉजिस्टशी बोलून, ज्यांना पण इन्व्हॉल्व्ह करायचं आहे त्यांच्याशी बोलून, एकत्रित येऊन हे हँडल इट ॲज अ टीम अँड हँडल इट ॲज अ प्रोसेस ऑफ growing together. Right. Renuka madam, I wanted to ask you a question. What is the toll of mental health when sex becomes a task? म्हणजे it becomes something that you are just doing for the sake of it. आणि what is the mental health application of it? सी ॲक्च्युली जर आपण बघायला गेलो तर सेक्स इज अ व्हेरी प्लेजरेबल ॲक्टिव्हिटी. इट हॅज टू बी दॅट जॉयस, इट हॅज टू बी दॅट जॉयफुल. पण आता आपल्याला जर कोणती एक्झाम द्यायची आहे, तर एक्झाम्स आर नेवर प्लेजरेबल अँड जॉयफुल. सो जेव्हा आपण इन्फर्टिलिटीसाठी कपल्सना ट्रीट करत असतो आणि आपण त्यांना एक कॅलेंडर मेथडच्या हिशोबाने वी टेल देम वॉट आर द गुड डेज फॉर देम टू हॅव एन इंटरकोर्स, तर बरेचदा असं होऊ शकतं की त्या वेळात दे आर नॉट विलिंग टू डू इट, ऑर इवन इफ दे आर विलिंग टू डू इट दे गेट सो मच स्ट्रेस्ड की या ॲक्टमधनं आम्हाला आउटकम पाहिजेच आहे. सो दॅट क्रिएट्स लॉट ऑफ एन्झायटी. आता अशा केसेसमध्ये काय होतं, विच आय हॅव मोस्टली फाउंड इज की वेन देअर इज अ प्रेशर ऑर परफॉर्मन्स एन्झायटी, मेल पार्टनर इज अफेक्टेड मच मोर दॅन अ फिमेल पार्टनर, बिकॉज इन द ॲक्ट ऑफ इंटरकोर्स female can take a passive part or a passive role, but actively male has to perform over here. So when it becomes very timed, very calculative, at that time the mental pressure of performing the task is very much on males, and that can lead to further sexual problems in males like premature ejaculation, and slowly the male can lose on confidence and go into erectile dysfunctions. So we have to counsel, we have to keep on counseling the partners about the stress and mental health, because जेव्हा स्ट्रेस असतो ना तेव्हा अरोजल हॉर्मोन्स आणि ल्युब्रिकेटिंग हॉर्मोन्स जे असतात त्याचं लेवल आपोआप कमी होतं. द टेस्टोस्टिरॉन लेवल्स इन मेल्स ऑल्सो इट रिड्युसेस विथ स्ट्रेस, अँड दॅट इज वाय देर इज परफॉर्मन्स एन्झायटी, दॅट इज वाय देर इज प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. तर हा एक खूप मोठा टोल असतो ऑन मेल फॅक्टर्स. सेकंड काय होतं, जेव्हा आपण मेल इन्फर्टिलिटी डायग्नोज करतो, दॅट द इन्फर्टिलिटी इज बिकॉज ऑफ सम कॉज इन द मेल, त्यावेळेला आपल्याकडे ऑप्शन फक्त राहतो तो IUI किंवा IVFचा. So depending upon the conditions, if it is an IUI and the male has to masturbate and give the sample, that becomes very stressful, कारण त्याच्यामध्ये ते ऑलरेडी गिल्ट असतं की अरे दिस इज बिकॉज ऑफ मी द mental toll is going. Right, yes. So that needs to be handled by the couple to a great extent. आणि सेकंडली जेव्हा आपल्याला IVF करायचं असतं फॉर एनी रिझन ऑफ मेल फॅक्टर, त्यावेळेला ना काय होतं, कपल्सना इंटिमसीतला इंटरेस्ट जो आहे ना तो हळूहळू कमी व्हायला लागतो. बिकॉज इवन इन इंडियन सिनारिओ इन टुडेज टाइम सेक्स इज जस्ट कन्सिडर्ड टू हॅव किड्स इन लाईक जनरल पॉप्युलेशन. तर तो इंटिमेट जो एक टच असतो ना कपलचा तो कमी कमी व्हायला लागतो, अँड दॅट अफेक्ट्स देअर इंटरपर्सनल रिलेशनशिप. Okay, अँड वन्स द ट्रीटमेंट इज ओव्हर, वन्स दे गेट द बेबी, then both of them they just go and land up into that parenthood, आणि मग तो जो कपल इंटिमसीचा इश्यू असतो ना तो खूप जास्त अराईज होतो. येस मॅडम, ॲब्सोल्युटली राईट. ॲज यू सेड, इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट झाल्यानंतर जे आहे, कन्सीव्ह झाल्यानंतर, इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट झाल्यानंतर, व्हॉट इज द जर्नी ऑफ द कपल, द इंटिमेट जर्नी ऑफ द कपल आफ्टर द फर्टिलिटी ट्रीटमेंट?
सी दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन. ॲक्च्युली मला ना सगळ्या कपल्सला एक खूप सांगावं असं वाटतं की वेन दे आर गोईंग थ्रू दॅट जर्नी ऑफ इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट, take it as a boon in disguise. Because that is the time when you can emotionally connect to each other to a next level. You can have that emotional intimacy grown among yourself, supporting yourself into that journey. Actually, that is giving you a lot of time together. Right. So rather than just getting stressed out की what is going to happen, काय होणार, मला असं वाटतं ना कपल्स शुड ॲक्च्युली एन्जॉय दॅट टाइम वेन दे आर बोथ टुगेदर. कारण लवकरच त्यांच्यामध्ये एक तिसरी व्यक्ती येणार असते अँड देन ते दोघं नसणार. सो येस, सो वन्स दे गेट अ चाइल्ड, दे एंटर अ न्यू जर्नी ऑफ देअर लाईफ ऑफ पेरेंटहुड. तर याच्यामध्ये इंटिमसी मेंटेन करणं अगेन बिकम्स अ task in a sense की the wife then will be more focused on the child आणि असं. तर I think that time doing something new which is little crazy may help the couple to have the same spark alive among themselves. Secondly, when the infertility is because of any one factor, suppose for example आता female factor होता काहीतरी इन्फर्टिलिटीचं काही पण कारण असू शकतं, तर त्यावेळेला तिने हा विचार नाही केला पाहिजे की हे करून तर काय होणार आहे, मला तर कन्सेप्शन होणारच नाही आहे. किंवा इफ द इन्फर्टिलिटी इज बिकॉज ऑफ द मेल फॅक्टर, देन ॲट दॅट टाइम दे शुड नॉट मेक सेक्स ॲज अन ॲक्ट. बिकॉज मेनी अ टाइम्स इट कॅन हॅपन लाईक दॅट. आता जसं मेल फॅक्टर आहे, तर फॉर मेल सेक्स इज मोर ऑन अ फिजिकल लेवल, ऑन अ फिमेल इट इज मोर ऑन अ इमोशनल अँड मेंटल लेवल. सो रादर दॅन मेकिंग इट जस्ट अन ॲक्ट, they should try to make it more joyous and more exciting and interesting at every time. So I think ह्याच्यामध्ये आमचं पण फॉल्ट ॲज फर्टिलिटी कन्सल्टंट्स. सो देर इज समथिंग कॉल्ड एज अ टाइम्ड इंटरकोर्स. आम्ही कपल्सला सांगतो की हा टायमिंग आहे, फर्टाईल टाईम आहे, सो यू शुड बी एबल टू परफॉर्म ड्युरिंग दिस टाईम टू गेट रिझल्ट्स. सो आय अंडरस्टँड द प्रेशर बिहाइंड लेट्स से की एक टाइम सेगमेंट दिला असतो आणि त्यामध्ये तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. आय थिंक दॅट क्रिएट्स अन इमोशनल प्रेशर एज वेल ऑन द मेल अँड द फिमेल टू परफॉर्म. तर as madam rightly said, these issues can easily be solved with having a counseling with a sexual medicine expert, so that these issues should be dealt with. Renuka madam, one more important question: how does this hormonal imbalance in the female affect fertility? See, females is the interplay of hormones, म्हणजे जे हॉर्मोन्स फिमेल बॉडीमध्ये काम करतात ते एक तर एकापेक्षा खूप जास्त असतात. Plus, they work differently at different time periods. Like in females, as we all know, menstrual cycles असतात, तर monthly hormonal changes होत असतात. Now, for males, it is only dominated by testosterone. But females मध्ये estrogen, progesterone, FSH, LH, prolactin, thyroid, dihydrogesterone आणि progesterone. So these are so many hormones that are affecting the sexual desire and sexual fantasies of a female. तर when we are treating in infertility, we are actually trying to re-regulate the cycles to get some outcome out of the sexual act. आता याच्यामध्ये काय होतं ना, stress starts building up. When there is a increase in cortisol levels and in noradrenaline levels in brain, it definitely affects the hypothalamic system, that it reduces the production of GnRH. Now, if GnRH production is reducing, the dopamine production over there is reducing because cortisol is high. The hormonal milieu or the metabolic state in the brain is disturbed. Now, this disturbances of metabolic state in the brain will affect the sexual function because brain is the major sexual organ. Yes. Sex first happens in your brain, then in between the legs. So if stress is there, dopamine is less, sometimes patients has hyperprolactinemia. And prolactin is a big no hormone for sexual desire. So या सगळ्या केसेसमध्ये ना डिझायर जे आहे तेच कमी झालेलं असतं. If the desire is reduced, then and plus we are treating her with all synthetic hormones, which is necessary at that time, but then that is affecting again to her mental toll and metabolic milieu of the body and the desire factor of sexual activity. ल्युब्रिकेशन कमी असतं, ड्रायनेस असतो, स्ट्रेसमुळे इच्छा नसते आणि आपण त्यांना एक वेळ दिलेली असते की याच्यात झालंच पाहिजे, तर दॅट ॲड्स ऑन टू द प्रेशर ऑफ इट.
तर आय थिंक की येस फिमेल हॉर्मोन्स डेफिनेटली हॅज अ व्हेरी बिग रोल इन अंडरस्टँडिंग द सेक्शुअलिटी बिकॉज इन फिमेल्स इट इज ऑल इंटरकनेक्टेड. For males, it is very simple. There is only one hormone which is more and less responsible for everything. So female hormones can be considered as a circus. Male Yeah. hormones is just table tennis. There are a few Yes, hormones yes, yeah. interplaying, but a female body has to handle so many hormones, which is like a circus. Kadi वाघ आला, कधी Right. बाकी गोष्टी आले. तर मग it's a very confusing and a very broadly, let's say, a very big interplay of a lot of hormones, which causes some amount of, say, sexual dysfunction or a little bit of stress or all these conditions that require an expert to handle. See, actually, that is why female sexual medicine is very difficult to handle and even to treat. It's quite easy for male to understand and treat it, but for females, it becomes like everything is intertwined into each other. So, Amay, as a laparoscopic surgeon, तुझा काय एक्सपिरियन्स आहे पोस्ट लॅप्रोस्कोपिक सर्जरी सेक्शुअल लाईफवरती कसा इफेक्ट होतो कम्पेअर्ड टू अ वजायनल सर्जरी और अ ॲबडॉमिनल सर्जरी? So laparoscopic surgeries, as you said, madam, are very safe surgeries. आपल्याला visualization better असतं जे पण सर्जरी चालू आहे. Everything is visualized better at a more minute level and things are under a very controlled environment, which is why आजकाल आपण laparoscopic surgeries prefer करतो for most of the surgeries. So vaginal surgeries and laparoscopic surgeries, there are indications. ज्या गोष्टी आपण vaginal surgeryला prefer करतो, काही गोष्टी laparoscopic surgery prefer करतो. So if a vaginal surgery is performed, first of all, it should be performed by an expert, taking into consideration not just treating the disease per se, but also thinking about the future of the female, considering the sexual dysfunction that the surgery may cause or any vagina related issues that the patient might face. Laparoscopic surgery, on the other hand, सर्जरी तर होऊन जाईल. सर्जरी विल बी सेफ, इट विल बी टेकन केअर ऑफ अँड पोस्ट सर्जिकल रिहॅबिलिटेशन विल हॅपन. पण त्याच्यानंतर जे येणारे इश्यूज असतात, काही पर्सिस्टंट ॲबडॉमिनल पेन्स असतात किंवा देर आर एडिशन्स फॉर्मिंग, जेव्हा आतली ग्रंथ चिपकून जाते आणि देर आर एडिशन्स फॉर्मिंग, दीज आर द इश्यूज दॅट मे कम अप अँड डिस्टर्ब द सेक्शुअल लाईफ ऑफ अ पेशंट. Amay, what is your take on endometriosis as a cause of infertility? So endometriosis is like a magic box. A lot of studies are going on and we are trying to delve into endometriosis as deeply as possible because हे एक disease आहे जे खरंच साथ सोडत नाही फिमेलचा. Once this has been diagnosed, the female continuously has to suffer through so many things including fertility issues. तर diagnosing endometriosis is difficult. It is not very easy. The gold standard of diagnosis is laparoscopy करणे आणि finding out की कुठे कुठे endometriosis आहे, how bad is the endometriosis and taking care of the endometriosis surgically. Apart from that, endometriosis is a debilitating disease. So one of the few things that happens during endometriosis is pain. The pain is so unbearable for the female that during her menses तिला पाळी नकोच असं त्या स्टेजपर्यंत पोहोचले जाते. सो विच इज वाय ट्रीटिंग एंडोमेट्रियोसिस इज रादर इझियर ॲज कम्पेअर्ड टू द डायग्नोसिस ऑफ एंडोमेट्रियोसिस. राईट. अमय, खूप मेल्सला व्हेरिकोसील किंवा हायड्रोसील असे स्क्रोटल डिसिजेस असू शकतात. तर हाऊ डू दे अफेक्ट फर्टिलिटी? व्हॅरिकोसील म्हणजे एनी ऑर्गन इन द बॉडी हॅज अ आर्टेरियस सप्लाय अँड अ व्हीनस सप्लाय. चांगलं ब्लड, गुड ब्लड कम्स थ्रू द आर्टरीज अँड बॅड ब्लड फ्रॉम द ऑर्गन लिव्स थ्रू द वेन्स. सो व्हॅरिकोसील हा प्रकार असतो की टेस्टिसचा जो आउटवर्ड गोईंग ब्लड सप्लाय असतो, बाहेर जाणार ब्लड सप्लाय विच कॅरीज बॅड ब्लड और डिऑक्सिजनेटेड ब्लड दॅट इज टेकन अप थ्रू द वेन्स. सो जेव्हा हे वेन्स मध्ये कंजेशन होतं आणि हे वेन्स शिरा थोडी फुगले जातात, दॅट इज कॉल्ड अ व्हॅरिकोसील. सो देर आर ग्रेडिंग्स ऑफ व्हॅरिकोसील. All varicocele do not affect fertility or sperm concentration for that matter. पण जेव्हा varicocele एवढे वाढतात की शिरा खूप फुगलेला असतात, that will cause fertility issues. If it cause fertility issues, then surgical treatment is not always the form of treatment, but there are other forms of treatment as well. बट असं बघितलं जातं जर सर्जरी केली आणि व्हॅरिकोसीलला ट्रीट केले दोन्ही साईडकडून तर इट हॅज अ व्हेरी गुड इम्पॅक्ट ऑन फर्टिलिटी आणि स्पर्म काउंट स्टार्ट्स गोईंग बॅक टू नॉर्मल व्हेरी सून. ओके. अमय, कॅन यू पुट सम लाईट ऑन स्पर्म्सचे जे DNA असतात? समटाईम्स सीमन अनालिसिसच्या रिपोर्टमध्ये सगळं नॉर्मल असतं अँड दे आर ओनली सेईंग की देर आर सम DNA फ्रॅगमेंट्स.
So what are those and how important that is for treating the male for infertility? तर जेव्हा आपण स्पर्म बघतो, स्पर्म आपण बाहेरून बघतो, मायक्रोस्कोपनी बघतो, देर आर व्हेरियस मोड्स ऑफ लुकिंग ॲट अ स्पर्म, पण वॉट एव्हर वी आर सीइंग इज वी आर लुकिंग ॲट द स्पर्म फ्रॉम आउटसाइड. वॉट इज इनसाइड वी मेड नॉट कम टू नो. अ हेल्दी लुकिंग स्पर्म फ्रॉम द आउटसाइड माइट नॉट बी अ हेल्दी स्पर्म. कधी कधी जेव्हा काउंट कमी असतो स्पर्मचा अँड देर आर फ्यू ॲबनॉर्मल फॉर्म्स, तो वी सस्पेक्ट दॅट द DNA इनसाइड द स्पर्म, जे मेलचा DNA असतो स्पर्ममध्ये, तो पण बिघडलेला असावा. त्याला DNA फ्रॅगमेंटेशन असं म्हणतात. टेस्ट्स अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये हे फ्रॅगमेंटेशन इंडेक्स येते आणि त्याच्या अकॉर्डिंग आपण त्यांना मेल्सला ट्रीटमेंट देऊ शकतो. सो ऑल इन ऑल दिस ट्रीटमेंट जे आहे फॉर DNA फ्रॅगमेंटेशन, त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि लाईफस्टाईल चेंजेस आणि स्ट्रेस कमी करणे, दिस इज द मेन लाईन ऑफ ट्रीटमेंट फॉर DNA फ्रॅगमेंटेशन. Addictions for this matter, they should control on alcohol and smoking also. Yes. So all in all, generally male health साठी जेव्हा whenever a male is thinking about a fertility issue, smoking, alcohol and any form of addictions should be stopped. Otherwise treatment देऊन काही फायदा होत नाही, कारण की it is persistently bombarding the testis with oxidative load, which is why the first thing is to stop these addictions, and only then you actually seriously start treating the male infertility. So for males, it is very important to keep their so-called pleasures little away to get a bigger pleasure of fatherhood. Dr. Amay, तुला ती केस आठवते का? One some 25 years old girl and her husband, they came to me आणि मुलीला वजायनिस्मस होता. तिला खूप भीती वाटायची सेक्शुअल इंटरकोर्सची. आणि थ्रू आर ट्रीटमेंट ऑफ वजायनिस्मस, प्रोग्रेसिव्ह डिसेन्सिटायझेशन आणि पेल्विक फ्लोर रिलॅक्सेशन, दे कुड कन्सीव्ह नॅचरली अँड देन दे केम टू यू फॉर द ANC ट्रीटमेंट, राईट? Correct. So what I mean to say, can you tell everyone that not only one person but a team of doctors is necessary for the best outcomes for you and your family? So that couple you're talking about, 25-year-old female होती आणि they had come for fertility. But फर्टिलिटी कधी इश्यू नव्हता त्यांचा, बिकॉज शी हॅड वॅजिनिस्मस, इंटरकोर्स होत नव्हता. सो दॅट इज रिअली नॉट माय डोमेन टू स्टडी. इट इज द डोमेन ऑफ अ सेक्शुअल मेडिसिन एक्सपर्ट. हा फर्टिलिटी इश्यू नव्हे, बट अ टीम ऑफ गायनेकोलॉजिस्ट, सेक्शुअल मेडिसिन एक्सपर्ट्स, fetal medicine experts, the pediatricians and neonatologists, the laparoscopists, the fertility experts, everybody comes together to diagnose a patient. And then when madam treated her vaginismus, happily conceived naturally. माझी गरजच पडली नाही. तर these are all happy stories that we have, don't we? Yeah, but then Amay, do you remember that she had a preterm, म्हणजे तिला बेबी थोडं लवकर झालेलं, and then Archana madam had also told something into the baby, but then it was with follow-up, there was nothing. So can you share that also? Yes. So I think happily became pregnant, that lady, and 7 months मध्ये काहीतरी, she was 7 months pregnant, and her belly started becoming quite big. So she had come for ultrasound at that time. So I did an ultrasound and त्याच्यामध्ये भरपूर लायकर होतं, म्हणजे it's called polyhydramnios, where you have a lot of fluid which is abnormal. So our fetal medicine consultant Archana Patil madam ni diagnosed the fetus with some sort of a kidney issue. Of course the counseling was done by Archana Patil madam. त्यांनी पेशंट्सला एक्झॅक्टली सांगितलं की हे काय इश्यू असू शकतो, हे बर्थ नंतर, बेबीच्या बर्थ नंतर हे नॉर्मल असू शकतं का, त्याला काय ट्रीटमेंट लागणार आहे, सर्जरी लागणार आहे, एव्हरीथिंग वॉज एक्सप्लेन अँड द प्रेग्नन्सी वॉज कॅरीड फॉरवर्ड. 1 week, 2 weeks, 3 weeks, we took care of the pregnancy, both of us, and after that she landed in labor at 33 weeks, which is 8.5 months. It was not the time for labor, it is a preterm labor. That is when the expert neonatologist comes into the picture. The way he handled the baby was exceptional. By 15 days, 20 days, baby was out of the NICU, into the mother's hands, happy with no neurodevelopmental issue or everything. So all in all, a nice, good team treating the patient has a much better outcome than some individual treating the patient. Yeah, so that is why we have this group, आपला जो group आहे Vishwas group, I think that is one of the best ideas we have fallen on, because it gives such a comprehensive treatment and care to the patients. With all of us expertise, we can contribute to the better outcomes. So that has really done good jobs. And I think people should also take advantages of such teams which are there. They should actually go and consult people who are into team, more than just going to individuals, because anyways, teamwork is going to survive, and they are definitely going to get better outcomes with teamwork. Teamwork makes the dream work. Yes.
रेणुका मॅडम, रिमेंबर दॅट पेशंट हू हॅड जिला वजायनल डिस्चार्ज असायचा आणि शी हॅड विजिटेड अ लॉट ऑफ डॉक्टर्स इन्क्लुडिंग माय सेल्फ. कोर्स ऑफ अँटीबायोटिक्स हे सगळे देऊन झालं होतं. हर वजायनल डिस्चार्ज वुड नॉट गो. शी अंडरवेंट क्रायोकॉट्री आणि ऑल दीज मेथड्स ऑफ इंटरव्हेन्शन सगळं झालं होतं. वेन फायनली वी डिसाइडेड की यू शुड बी हँडलिंग दॅट केस. सो what is the common mistakes of a patient makes which leads to this vaginal discharge problem? सी वजायनल डिस्चार्ज किंवा पांढरं पाणी जातं ही इतकी कॉमन कंप्लेंट आहे आणि प्रत्येक स्त्रीरोग तज्ज्ञाकडे याचे त्यांच्या ओपीडीमध्ये 20 to 25% पेशंट्स नक्की असणार. तर आता वजायनल डिस्चार्जला जेव्हा आपण ट्रीट करतो ना तेव्हा आपण पहिले फर्स्ट कम फर्स्ट व्हॉट इज मोस्ट कॉमन वी विल स्टार्ट विथ दॅट ऑब्व्हियसली. पण कधी कधी काय होतं ना, वेन रिपीटेड ट्रीटमेंट्स आपण त्यांना देतो 3-4 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. फर्स्ट, रिपीटेड कोर्सेस ऑफ अँटीबायोटिक्स किल्स द नॅचरल मायक्रोबियल फ्लोरा ऑफ वजायना. त्याच्यामुळे तिथे जो ॲसिड फॉर्मिंग बॅक्टेरिया असतो ज्याला आपण लॅक्टोबॅसिलस म्हणतो त्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं. आता वजायना असा ऑर्गन आहे की जर तो ॲसिडिक pHला राहिला तर तो हेल्दी राहील. तो जितका अल्कलाईन किंवा बेसिक pHला जाईल तेवढा त्याचा डिसीज वाढेल. तर बरेचदा असं होतं विथ दिस रिकरंट ट्रीटमेंट्स ऑफ अँटीबायोटिक्स लॅक्टोबॅसिलसचं प्रमाण कमी होतं आणि त्याचा नॉर्मल pH जर 4-5 असेल तर तो थोडा थोडा अल्कलाईनकडे व्हायला लागतो, बिकॉज ऑफ विच शी कॅन गेट रिपीटेड इन्फेक्शन्स. नाव मेनी अ टाइम्स दीज इन्फेक्शन्स आर सबक्लिनिकल इन्फेक्शन्स विच आर नॉट प्रेझेंटिंग की खूप तिला त्रास आहे, पण फक्त अनॉइंग डिस्चार्ज म्हणून ते प्रेझेंट करत राहतात. सेकंड, जे खूप कॉमन रिझन आहे व्हाईट डिस्चार्ज किंवा पांढरं पाणी जाण्याचं, आपल्याकडे ना ज्या ओव्हरऑल फिमेल्स येतात, मला पांढरं पाणी जातं आणि मग माझी कंबर दुखते, पाय दुखतात. दिस इज इन टू देअर हेड की पांढरं पाणी गेल्यावर कंबर आणि पाय दुखणार. So this is nothing but a very known entity into sexual medicine which is called as female धात syndrome. आता धात सिंड्रोम जसा पुरुषांमध्ये असतो, धातू दोष ज्याला आपण म्हणतो, दिस इज अ सिमिलर फॉर्म ऑफ डायग्नोसिस इन फिमेल्स ज्याला आपण फिमेल धात सिंड्रोम म्हणतो, म्हणजे धातू. आता आपल्याकडे जे एक प्रथा आलेली आहे की धातू म्हणजे खूप प्युअर अँड इट विल टेक लॉट ऑफ युअर एनर्जी इफ इट इज वेस्टेड. They apply the same knowledge over here. And then psychologically they start feeling की कारण हे खूप जास्त आहे, मला थकवा येतोय. आता why there could be more of genital discharge or vaginal discharge? There are also 3-4 reasons. First of all, what is a discharge? Discharge is a physiological secretion जे वजायनामध्ये असणार, कारण it has to keep the vagina moist आणि moisturized. Right. आता काय होतं, इफ देर इज सम डिग्री ऑफ प्रोलॅप्स ज्याला आपण थोडंसं म्हणजे गर्भपिशवी खाली सरकली आहे किंवा मूत्राशयाची पिशवी खाली सरकली आहे किंवा तिच्या रिकरंट म्हणजे 2-3 वजायनल डिलिव्हरीज आहे, योनिमार्ग मोकळा झाला आहे, तर आता ऑन अ लॉजिक बेस जर आपण कापड उघडं करून वाळत घातलं तर ते लवकर वाळतं. तर सिमिलरली जर वजायनाचा सरफेस एरिया जास्त आहे बिकॉज ऑफ लूजनेस, it is going to get dried a lot of times. What will body do? It will try to recompensate that particular thing and try to produce more and more discharge. Yeah. So many a times you have to just see what the anatomical defect over there is, and only treating them with antibiotics is not a good idea. मॅडम, शॅम्पूज, सोप्स, वजायनल वॉशेस ह्याचं काय रोल आहे वजायनल हेल्थवरती? Definitely I would say it's a no-no. सी वजायना बेसिकली सेल्फ क्लिनिंग ऑर्गन आहे. आपण जे क्लीन करतो ना ते आपल्याला बाहेरनं वल्वा आणि इंट्रॉयटल स्किन क्लीन करायची असते, म्हणजे बाहेरचा भाग. तुम्हाला आतमध्ये बोट घालून, आतमध्ये साबण लावून, आतमध्ये शॉवरचं पाणी घालून किंवा हँड शॉवरनी ते करायची गरजच नाही आहे, कारण इट इज लाईक इट इज शेडिंग ऑफ इट सेल्फ वॉट एव्हर इज देअर आणि ते बाहेर सरफेसवर येईल तेवढं तुम्ही क्लीन करा. दॅट इज द थिंग. आता जेव्हा आपण कोणता पण साबण वापरतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साबण इज ऑलवेज अल्कलाईन, अदरवाईज त्याचा फेसच नाही होणार. जे पण साबण ॲसिडिक असतात त्याचा नॉर्मली फेस होत नाही. तर अल्कलाईन आपण बाहेरनंच टाकतोय विच इज सो हार्मफुल फॉर द वजायना. सो आय वुड प्रिफर फॉर मेंटेनिंग अ गुड इंटिमेट हेल्थ किंवा वजायनल हेल्थ 3-4 गोष्टी आहेत ज्या नीट फॉलो केल्या पाहिजे. First of all, stop using synthetic underwears if the girls are using that in name of fashion.
They should be really wearing cotton breathable fabricचे underwears. Yes. They should change it twice a day minimum. साध्या कोमट पाण्याने बाहेरची स्किन व्यवस्थित 2दा जर तुम्ही साध्या पाण्याने धुतली आणि कोरडी करून ठेवली, दॅट इज सफिशियंट. For your hair removal, there is no need of removing the complete introital hair because that is there for a protective function. तुम्हाला खूप अनॉइंग वाटत असेल, तुम्ही जस्ट कात्रीने ते थोडे क्लिप करू शकतात. वॅक्सिन क्लिनिंग इज नॉट नेसेसरी बिकॉज दॅट इज अनदर हार्मफुल फॅक्टर फॉर द हेल्थ. तर तेवढं तुम्ही क्लीन करा. साध्या कोमट पाण्याने धुवा. तुम्हाला खूपच असं वाटलं की यू वॉन्ट टू डू समथिंग फॉर युअर इंट्रॉइटल और बिकिनी एरिया, what you can best do is take a boric acid powder, put it into the water and wash it with that. ओके Because that will stay acidic. ओके ओके अंडरस्टूड. मॅडम अजून एक म्हणजे इंटिमेट हेल्थ जेव्हा आपण बोलतो, सो द कपल हॅव हॅड सेक्स, आफ्टर दॅट वजायना क्लिनिंग नेसेसरी असते का? Absolutely not. See, vaginal cleaning is not necessary, but definitely after the sexual activity, both partners should take a care that they are going and passing urine. Sexual activity, see, I know sex is going to be messy. It is a messy affair. बट जर तुम्ही तुमचं पर्सनल हायजीन फॉलो केलं, अंघोळ व्यवस्थित केलेली असली, इफ द मेल्स आर ऑल्सो वॉशिंग देअर जिनायटल्स वेल विथ वॉटर, रिट्रॅक्टिंग द प्रिप्युझल स्किन अँड तिथे डिस्चार्ज नाही आणि त्यांचे ऑर्गन्स क्लीन आहेत, आणि इवन फिमेल इज टेकिंग गुड केअर ऑन अ हायजीन डे टू डे बेसिस, आय डोंट थिंक देर इज एनी नीड ऑफ डुईंग एनिथिंग. जस्ट पासिंग युरिन. If you have used condoms, dispose the condoms properly. If you have not used the condoms, just you can wash the introital area for both males and females and just be happy like that. Sure.